नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर आज एक वेगळी रेसिपी घेऊन आले. तुम्हाला हे पाहून लक्षात आलंच असेल तर आपण आज काय बनवणार आहोत. गावाकडे आलो होतो नुकतंच येताना थोडाफार बेसिक भाजीपाला आणला होता. मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे. भाजीला अशी खास काही भाजी नव्हती. त्यामुळं गावाकडून आलेल्या कुरडया होत्या. म्हटलं चला आता ह्याचा मस्तपैकी कुरडयाची भाजी बनवूयात. आम्ही लहानपणी कायम डब्याला नेत असो. घरी भाजीपाल्याला काही नसल तर हीच भाजी आमच्या डब्याला हमखास असत. आणि मेन म्हणजे ती आम्हाला आवडायची पण इतकी, की आम्ही स्वतःहून भाजीला असलं तरी ही भाजी मागत असू घरच्यांकडे बनवून. चला तर आता ही भाजी बनवायला घेऊयात. त्यासाठी एक कढई ठेवली आहे तापण्यासाठी. त्यानंतरनं त्याच्यामध्ये मोहरी टाकली. त्यानंतरनं जिरं टाकली. ते छान तडतडून दिले. ते तडतडून शांत झाल्यानंतर ना आता आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहोत थोडीशी हिंग. ही भाजी बनवायला अगदी सोपी, झटपट आणि चवीला मात्र उत्कृष्ट लागते. चला आता थोडंसं हिंग टाकून झालेलं आहे. त्यानंतरनं आपण जे कट करून ठेवलेलं साहित्य आहे ते टाकूया. सगळ्यात अगोदर याच्यामध्ये टाकते आहे मी बारीक चिरलेला लसूण. आता हा लसूण छान मस्तपैकी ब्राउन होऊ द्यायचा. त्यानंतरनं मग त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करायचा. छान कढीपत्ता असा मस्तपैकी तडतडला आणि शांत झाला, की त्यानंतरनं मग पुढच्या गोष्टी ॲड करूयात. त्यामध्ये जाईल आता मिरची, हिरवी मिरची किंवा लाल मिरची पण तुम्ही खोडून टाकू शकतात किंवा वाटूनही टाकू शकतात आपल्या चॉईसनुसार. चला तर या पद्धतीने आता मिरची टाकली आहे. मिरची अशा छान पद्धतीने त्या तेलामध्ये एकजीव होते. त्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर. हार्डली तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी बनवू शकतात. मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतात. घरी खाण्यासाठी छान पद्धतीने सगळे आवडीने खातील. आणि मेन म्हणजे ही भाजी बनवायला जास्त कष्टही पडत नाही, पण चव मात्र याची अप्रतिम लागते. आता भरपूर सारा मी चिरलेला कांदा याच्यामध्ये ॲड करते आहे. आता हा कांदा आपण कढईत ॲड केल्यानंतर ह्याला मस्तपैकी एकजीव करून घेऊयात. कांदा असा छान परतला आणि त्यानंतरनं त्याने कलर चेंज केला, की त्यानंतरनं मग आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत. जेणेकरून भाजीला छान असा कलर येईल आणि चवीला सुद्धा छान लागेल भाजी. चला आता मस्तपैकी कांदा परतून घेऊयात. तुमच्या घरी तुम्ही कधी या पद्धतीची भाजी बनवली आहे की नाही मला कळवायला नक्की विसरू नका. ऑलमोस्ट सगळे महाराष्ट्रीयन जे आहे ते या पद्धतीची भाजी खातच असतील, कारण घरामध्ये आपण उन्हाळी काम करतोच वर्षाला, तर त्यासोबत आपण ज्या कुरडया बनवतो, तर त्या तळून खाण्यासोबत या पद्धतीने भाजी करून खाण्यासाठी सुद्धा बनवल्या जातात. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर परतेल आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी ॲड करूयात आता हळद. हळदीने छान असा कलर येईल त्याला. चला तर आता हळद पण अशी आपली ॲड करून झालेली आहे. आता हे सगळं एकजीव करूयात आणि त्यानंतरनं ह्याच्यामध्ये आपण भिजवून ठेवलेली कुरडई टाकूयात. आपल्याला भाजी करण्याच्या एक 5-10 मिनिट आधी जरी तुम्ही कुरडई अशी छान पद्धतीने पाण्यात भिजवून ठेवली, तर ती मस्त सॉफ्ट होते. मुलं पण आवडीने नूडल्स म्हणून ही भाजी खातात. अद्वैतला पण त्या दिवशी ही भाजी खूप आवडली आणि मी भरपूर भाजी केली होती किंवा खूप जास्त कुरडया भिजायला घातल्या होत्या, कारण मला ती नुसती खायला सुद्धा खूप आवडते भाजी. चला तर आता हे भिजलेल्या ज्या कुरडया आहेत, त्या मस्तपैकी आपण काय करूयात आता आपण तयार केलेल्या या सगळ्या मिक्सचरमध्ये ॲड करूयात आणि एक 2-3 मिनिटं हलवून घेऊयात, छान परतून देऊयात आणि आपली भाजी लगेच रेडी होईल. आता ऑलरेडी मी कढई घेतलेली होती लोखंडाची, तर त्यातच ठेवलं तर थोडासा कलर त्याचा चेंज होतो. त्यामुळे ह्याला झटकीपट एखाद्या बाउलमध्ये काढून सुद्धा घेऊयात. तुम्ही लोकांनी जर ही भाजी तुमच्या लहानपणी ट्राय केली असेल तर मला नक्की कळवा. आजकाल आपली मुलं या पद्धतीच्या जुन्या आपण ज्या भाज्या वगैरे खात होतो, तर हे विसरत चाललेले. तर अधून कधी अशा भाज्या बनवत चला, जेणेकरून मुलांना पण त्या आवडतील. त्यानंतरने ह्या भाज्या पुढे पण कॅरी ऑन होतील. त्यांच्या आवडीनुसार ते सुद्धा ह्या खात राहतील पुढे. आणि काही भाज्या अशा आहेत, की त्या तर आता नामशेष होण्याच्या मार्गावरच आहे. जसे की आपण कुळथाचे शेंगुळे असतील, त्यानंतरनं कुरडईची भाजी असेल, सांडग्यांचं कालवण असेल, तर ते सुद्धा मध्ये-आधी बनवायचं, जेणेकरून तोंडाला चव पण येते, मुलांना नवीन भाज्या पण ट्राय करायला मिळतात आणि नेहमीच हिरव्या पालेभाज्या बाजारात अवेलेबल असतातच असं नाही. तर त्याला एक चांगला ऑप्शन सुद्धा असू शकतो कडधान्यांसोबत हा. चला तर मग मंडळी किती मस्त भाजी दिसते बघा. मस्त असं येलो कलर आलेला आहे. छान नूडल्स सारखी भाजी दिसते. अद्वैतला तर खूप जास्त आवडली. त्याने ती खूप जास्त आवडीने खाल्ली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ही भाजी केल्यानंतरनं माझं बालपण आणि माझ्या शाळेचा शनिवारचा मला डब्बा आठवतो. शनिवारी सकाळी मस्त झटकीपट होणारी रेसिपी होती. आई पटकन बनवून देत असे आणि आम्ही पण खूप जास्त आवडीने ही भाजी खात असू. चला तर आता ही भाजीवर मस्तपैकी ताव मारते. तोपर्यंत तुम्ही पण तुमच्या घरी कुरडया असतील तर नक्की बनवून बघा ही भाजी. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.